नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोल इंडिया लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया POCL एंटरप्राइजेस लिमिटेड. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे ₹611.70 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे ₹334.42 करोड आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे ₹634.95 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे ₹170 आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 224.60% रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5 रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 25 ऑक्टोबर 2024. चला आता बोलूया GRP लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे 15,000 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे ₹16,744 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे ₹3,416.80 आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 317.06% रिटर्न दिले आहे आणि GRP लिमिटेडने 3:1 रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 3 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 4 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया आयचर मोटर्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे ₹4,713 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड पेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे ₹5,058.90 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे ₹3,274.90 आणि आयचर मोटर्स लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 40.29%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने ₹51 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 7 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे ₹524.65 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,00,000 करोड पेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे ₹542.25 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे ₹227 आणि कोल इंडिया लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 124.45%चे रिटर्न दिले आहे आणि कोल इंडिया लिमिटेडने ₹5 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्स डेट ठेवली आहे 16 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईस आहे ₹5,090 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,00,000 करोड पेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे ₹5,860 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे ₹1,714.05 आणि मॅझगॉन डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 176.05%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने ₹12.11 फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया उद्या सकाळी 11 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.